नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरपण रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज मित्रांनो आपण फक्त 3 साहित्यामध्ये अवघ्या 10 रुपयाच्या खर्चामध्ये तयार होणारे अगदी टेस्टी असे पेढ्यांची रेसिपी पाहणार आहोत, जे की मित्रांनो हे पेढे कोणीही सहजपणे आपल्या घरी बनवू शकतो। तसं मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या चॅनलवरती तुम्ही ही रेसिपी पाहिली नसेल, अगदी नवीन आणि झटपट रेसिपी आहे। अगदी कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी असे पेढे तयार होतात। हे बघा, बिलकुल भी आपण यामध्ये मावा वापरलेला नाहीये, तरी यामध्ये एकदम परफेक्ट माव्याचा टेक्स्चर आलेला आहे। चला मग टेस्टी पेढे बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो नवीन प्रकारचे पेढे तयार करण्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती एक पॅन छानपैकी गरम करून घ्यायचा आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप ॲड करायचं आहे। मित्रांनो आपल्याला इथे कंपल्सरी साजूक तुपाचाच वापर करायचा आहे, डालडा किंवा तेल घ्यायचं नाहीये। आता साजूक तुपामध्ये आपला 1 कप इतका मैदा ॲड करायचा आहे। आता मित्रांनो तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल, परंतु मित्रांनो गव्हाच्या पिठाने हे पेढे इतके टेस्टी बनत नाहीत, पण एकदम पौष्टिक बनतात। त्याचप्रमाणे मित्रांनो मैद्याऐवजी तुम्ही इथे बेसन पीठ घेतलं तरीही चालेल, एकदम परफेक्ट बेसन लाडू सारखी चव येणार। बेसन पिठाचे हे पेढे खायला खूपच चविष्ट लागतात। आता मित्रांनो हा मैदा आपल्याला छानपैकी एकदम मस्त सुगंध सुटेपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपल्या साजूक तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे। मैदा मित्रांनो जळणार नाही याकरिता आपल्याला कंटिन्युअसली चालवायचा आहे। मित्रांनो आपल्या गॅस फ्लेम इथे हाय ठेवायची नाही, अदरवाईज आपला मैदा पॅनला लागून जळू शकतं। आता हा मैदा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे। मैदा भाजता वेळी तुमच्या लक्षात येईल मैदा छानपैकी साजूक तुपामध्ये परतळल्याने छानपैकी क्रमली आणि दाणेदार तयार होत आहे। हे बघा मित्रांनो परफेक्टली मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटांनंतर मैदा मी इथे परतवून घेतलेला आहे। मैद्याचा कलर बघा आधीपेक्षा थोडासा डार्क झालेला आहे। जस्ट आपल्याला लाईट डार्क आपल्या मैद्याचा कलर करायचा आहे। मैद्यामध्ये खूपच मस्त असा सुगंध सुटलेला आहे, तसं मैद्याला खूपच मस्त असं क्रम्बली टेक्स्चर देखील आलेला आहे। आता मित्रांनो आपल्या गॅस फ्लेम बंद करून द्यायचे आहे। आता मी एक बाउल घेतलेल्या बाउलमध्ये आपण भाजलेला मैदा आपल्याला झटपट या पद्धतीने ट्रान्सफर करून द्यायचा आहे। मैद्याचा टेक्स्चर मित्रांनो आपण पाहू शकता अगदी मस्त असं दाणेदार तयार झालेला आहे। आता मित्रांनो हा मैदा आपल्या ॲड केल्यानंतर छानपैकी स्प्रेड करून थंड करून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण 2 मिनिटांनंतर पाहू शकता मैदा बघा मी फक्त हात लावणं इतपतच थंड केला आहे। पूर्णपणे आपला मैदा इथे थंड करायचा नाहीये, जस्ट आपल्या हाताला सणो इतपत आपला मैदा थंड करायचा आहे। आता यामध्ये आपला दुसरा साहित्य ॲड करायचा आहे, अर्धा कप इतकी पिठी साखर। आपण मित्रांनो इथे चवीनुसार साखर ॲड करू शकतो, तसं ॲड करायचं 1 चमच इतकी विलायची पावडर। विलायची पावडर टाकणं ऑप्शन आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता। आता मित्रांनो हे सर्व साहित्य आपल्याला छानपैकी सर्वप्रथम या पद्धतीने मिक्स आउट करून घ्यायचं आहे। मित्रांनो पाहिलं ना अगदी मैद्यापासून आपण झटपट इथे पेढे तयार केलेले आहेत, तसं तुम्ही हे पेढे खायला तुम्हाला वाटणार नाही की मैद्यापासून तयार केलेले आहेत। इतके लाजवाब तयार होतात, तुम्हाला प्रचंड आवडतील। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, तसेच जर तुम्ही माझं चॅनल प्रथम पाहत असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूलाचे बेल आयकॉन ते प्रेस करायला विसरू नका। हे बघा मित्रांनो सर्व जिन्नस मी इथे छानपैकी व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घेतलेला आहे। आता मी वाटीमध्ये इथे पाणी घेतलेलं आहे, पाण्याऐवजी तुम्ही दूध देखील घेऊ शकता। जस्ट थोडं पाणी ॲड करून या पद्धतीने आपल्याला छानपैकी या पिठाचा आता गोळा मळून घ्यायचा आहे। मित्रांनो हा डो मळण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागत नाही, हार्डली आपल्याला 4 ते 5 चमच पाणी लागतं। दॅट्सवर आपल्याला थोडंच पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी झालं तर डो आपलं चिकट होऊ शकतं। हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण 1 मिनिटानंतर पाहू शकता डो मी इथे छानपैकी मळून घेतलेला आहे। या पद्धतीने मित्रांनो थोडं पाणी ॲड करून आपल्याला छानपैकी घट्टसर असं डो मळायचं आहे, जास्त लूज आपल्याला डो करायचं नाहीये, अदरवाईज आपले पेढे बनणार नाही। या पद्धतीने आपल्याला घट्टसर असं छानपैकी कणिक मळून घ्यायचं आहे। आता मित्रांनो मळलेल्या कणिकपासून आपण पेढे तयार करायला सुरुवात करूया। जस्ट मित्रांनो जेवढ्या आकाराचा पेढा बनवायचा तेवढ्या आकाराचा आपला डो काढायचा आहे आणि छानपैकी त्याला या पद्धतीने दोन्ही तळ हाताच्या मध्ये ठेवून स्मूथसर असं मळून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो या पद्धतीने छानपैकी आपल्याला स्मूथ बॉल करून छानपैकी त्याला थोडंसं दाबून फ्लॅट करायचं आहे आणि सेंटरला या पद्धतीने बरोबर बोटाने किंवा अंगठ्याने या पद्धतीने थोडंसं प्रेस करून त्यामध्ये गार्निशिंग करते या पद्धतीने थोडीशी पिस्ताची स्लाइस आपल्याला ठेवून द्यायची आहे। हे बघा किती सुंदर प्रकारे एकदम परफेक्ट मार्केटचा पेढा तयार झालेला आहे। आता हा पेढा मी प्लेटवरती ठेवून देत आहे। याच पद्धतीने मित्रांनो आणखीन एक पेढा तयार करून दाखवत आहे। हे बघा जेवढ्या आकाराचा पेढा बनवायचा तेवढ्या आकाराचा डो घ्यायचा, त्याला मळून छानपैकी त्याला स्मूथसर बॉल करून नंतर त्याला थोडंसं या पद्धतीने फ्लॅट करून सेंटरला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि पिस्ताची स्लाइस ठेवायची आहे। हे बघा आणखीन एक पेढा तयार झालेला आहे। सो मित्रांनो मी इथे सेम वेमध्ये सर्व पेढे तयार करून घेतलेले आहेत। सो मित्रांनो पेढे सर्व केलेले कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। जर आपल्याला 3 साहित्यामध्ये तयार होणारी ही पेढ्यांची रेसिपी आवडली असेल नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन ते प्रेस करायला विसरू नका। चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निःशुल्क असतं, लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। तसे मित्रांनो खूपच डिलिशियस हे पेढे तयार होतात, तुम्हाला प्रचंड आवडतील। तसं आतमध्ये टेक्स्चर पावसा अगदी माव्यासारखं आलेलं आहे, ना तो आपण याच्यावर मावा आणि मिल्क पावडर वापरलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।